मुलांनो, आतापर्यंतच्या 14 व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हा चॅप्टर पूर्ण समजावून सांगितलेला आहे. 13व्या आणि 14व्या व्हिडिओमध्ये मी हाऊ टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड शिकवलेलं होतं. काय असतं की दोन सायमल्टेनियस इक्वेशन्सना आपण सॉल्व करतो म्हणजे आपण असं सोल्युशन शोधतो जे एकाच वेळी त्या दोन्ही इक्वेशन्सना सॅटिस्फाय करेल. आत्तापर्यंत आपण जे सायमल्टेनियस इक्वेशन्स 9th आणि 10thमध्ये सोडवले त्या सायमल्टेनियस इक्वेशन्सना असं फक्त एकच सोल्युशन आपल्याला सापडलं जे दोन्ही इक्वेशन्सना सॅटिस्फाय करेल. पण असं असते की सायमल्टेनियस इक्वेशन्सच्या बाबतीत सोल्युशन्सच्या बाबतीत 3 शक्यता असतात. पहिली शक्यता अशी की दोन सायमल्टेनियस इक्वेशन्सना फक्त वन अँड ओनली वन सोल्युशन असू शकतं, जे आत्तापर्यंत आपण सॉल्व केले त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलं. दुसरी शक्यता अशी आहे की दोन सायमल्टेनियस इक्वेशन्सना इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्ससुद्धा असू शकतात. इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स. आणि तिसरी शक्यता अशी आहे की दोन सायमल्टेनियस इक्वेशन्सना एकही सोल्युशन असणार नाही, म्हणजे नो सोल्युशन. याचा अर्थ ते सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्वच होणार नाहीत. तर हे कसं डिसाईड करायचं असतं? तर ग्राफिकल मेथडमध्ये ते इक्वेशन्स सॉल्व केल्यावर आपल्या लक्षात येईल. जसे आत्तापर्यंत आपल्याला इक्वेशन्स दिले, तुम्ही सॉल्व केले, तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये सायमल्टेनियस इक्वेशन्सच्या वन अँड ओनली वन सोल्युशन सापडलं जे तुम्ही शोधलं. पण असं होऊ शकतं की दोन सायमल्टेनियस इक्वेशन्सना इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स असतील. ते या ग्राफिकल मेथडने आपण जास्त चांगलं समजावून घेऊ शकतो. समजा दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स मी तुम्हाला सॉल्व करायला दिले ग्राफिकल मेथडनी. तुम्ही फर्स्ट इक्वेशनचा ग्राफ काढला, जी लाईन असते. सेकंड इक्वेशनचा ग्राफ काढला, ती पण लाईन असते. आता ह्या दोन लाईन्स जर इंटरसेक्टिंग असतील, म्हणजे पहा दोन सायमल्टेनियस इक्वेशन्सचे ग्राफ्स जर इंटरसेक्टिंग लाईन्स असतील तर हा असा पॉईंट भेटेल तुम्हाला. दोन लाईन्स जर छेदल्या तर त्या फक्त एकाच पॉईंटमध्ये छेदतात, लक्षात घ्या. म्हणजे दोन सायमल्टेनियस इक्वेशन्सचे ग्राफ्स जर इंटरसेक्टिंग असतील तर असा फक्त एकच पॉईंट भेटेल जो या दोन्ही लाईन्सवर असेल, म्हणजे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. मग हा पॉईंट दोन्ही लाईनवर आहे म्हणजे दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करतो. म्हणजे हा पॉईंट या दोन्ही इक्वेशन्सचं कॉमन सोल्युशन आहे. मग असा फक्त एकच पॉईंट तुम्हाला भेटेल इंटरसेक्टिंग लाईन्समध्ये, म्हणजे फक्त एकच सोल्युशन भेटेल जे या दोन इक्वेशन्सना सॅटिस्फाय करत आहे. म्हणजे कंडिशन अशी आहे की इफ ग्राफ्स आर इंटरसेक्टिंग, जर ग्राफ्स इंटरसेक्टिंग असतील देन तर सायमल्टेनियस इक्वेशन्स हॅव वन अँड ओनली वन सोल्युशन. म्हणजे आत्तापर्यंत जे आपण इक्वेशन्स सॉल्व केले, मग ते क्रेमर्स रूल मेथडने असो, इक्वेटिंग द कोइफिशियंट्स असो, जेव्हा दोन सायमल्टेनियस इक्वेशन्सना एकच सोल्युशन असतं तेव्हा त्यांचे ग्राफ्स जे असतात ते इंटरसेक्टिंग असतात. असा एकच पॉईंट आपल्याला भेटतो जो दोघांनाही सॅटिस्फाय करतो, म्हणजे एकच सोल्युशन भेटते जे दोघांनाही सॅटिस्फाय करते. म्हणजे तुम्ही हे लक्षात ठेवा की ग्राफ्स जर इंटरसेक्टिंग असतील, इंटरसेक्टिंग लाईन्स, देन सायमल्टेनियस इक्वेशन्स हॅव वन अँड ओनली वन सोल्युशन. आता समजा सेकंड कंडिशन अशी आहे. समजा मी तुम्हाला दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायला दिले. तुम्ही इक्वेशन 1चा ग्राफ काढला, 3 पॉईंट्स तुम्ही शोधले, 3 सोल्युशन्स 1चे. ते 3 पॉईंट तुम्ही ग्राफ पेपरवर प्लॉट केले. आणि समजा हे फर्स्ट इक्वेशनचे 3 पॉईंट्स आहेत. हे 3 पॉईंट्स प्लॉट करून तुम्ही लाईन काढली. मग तुम्ही सेकंड इक्वेशन्सचे 3 सोल्युशन्स शोधले आणि ते 3 पॉईंट तुम्ही ग्राफ पेपरवर प्लॉट करायला घेतले. आणि तुमच्या असं लक्षात आलं की हे जे 3 पॉईंट आहेत सेकंड इक्वेशनचे, सेकंड 1, सेकंड 2 आणि सेकंड 3, सेकंड 3, हे फर्स्ट 1, फर्स्ट 2, फर्स्ट 3चे 3 पॉईंट्स होते. हे सेकंड इक्वेशनचा पहिला पॉईंट, सेकंडचा दुसरा, सेकंडचा तिसरा. तर तुमच्या असं लक्षात आलं सेकंड इक्वेशनचे पॉईंट प्लॉट करताना की हे तिन्ही पॉईंट्स त्याच लाईनवर आले जो इक्वेशन 1चा ग्राफ होता. म्हणजे
मग या तिघांमधून जाणारी तुम्ही लाईन काढल्यावर ह्या दोन लाईन्स ओव्हरलॅप झाल्या. आपल्या जॉमेट्रीमध्ये दोन लाईन्स ओव्हरलॅपिंग जेव्हा असतात तेव्हा त्या दोन लाईन्स नसून ती एकच लाईन असते. म्हणजे इथे काय झालं की इक्वेशन 1चा ग्राफ काढला तुम्ही आणि इक्वेशन 2चे पॉईंट प्लॉट केल्यावर ते इक्वेशन 1च्याच ग्राफवर आले. म्हणजे या तिघांमधून जाणारी लाईन आणि या तिघांमधून जाणारी लाईन ह्या दोन लाईन्स ओव्हरलॅप झाल्या. म्हणजे दोन इक्वेशनचे ग्राफ्स ओव्हरलॅप झाले. मग दोन इक्वेशनचे ग्राफ ओव्हरलॅप झाले म्हणजे ते ग्राफ्स दोन ग्राफ नाही आहे, तो एकच ग्राफ आहे. म्हणजे दोन इक्वेशनची ही लाईन जी आहे ही कॉमन लाईन आहे, एकच लाईन आहे. लक्षात घ्या, दोन इक्वेशनचे ग्राफ्स ओव्हरलॅप होणे म्हणजे ते दोन ग्राफ्स नसून तो एकच ग्राफ असणे. आता ही जी लाईन आहे हा इक्वेशन 1चा ग्राफ आहे. म्हणजे या लाईनवरचे जेवढे कोणते पॉईंट्स असतील ते सगळे इक्वेशन 1ला सॅटिस्फाय करतील. आणि ही लाईन इक्वेशन 2चा पण ग्राफ आहे. म्हणजे या लाईनवरचे जेवढे कोणते पॉईंट्स असतील, किती पॉईंट्स असतील ते इक्वेशन 2ला सॅटिस्फाय करतील. आता ही जी लाईन आहे या लाईनवर किती पॉईंट्स असतात? लाईनवर इन्फायनाईट पॉईंट्स असतात. म्हणजे असे इन्फायनाईट पॉईंट्स आहेत. जर दोन इक्वेशन्सच्या लाईन्स ओव्हरलॅप होत असतील म्हणजे दोन इक्वेशनची एकच लाईन असेल तर या लाईनवरचे इन्फायनाईट पॉईंट्स एकाच वेळी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 या दोन्हींना सॅटिस्फाय करतील. म्हणजे या दोन इक्वेशन्सना सॅटिस्फाय करणारे इन्फायनाईट सोल्युशन्स तुम्हाला मिळतील. म्हणजेच या दोन इक्वेशन्सचे सोल्युशन्स तुम्हाला इन्फायनाईटली मेनी मिळतील. याचा अर्थ झाला ही सेकंड कंडिशन आहे मग की इफ ग्राफ्स आर ओव्हरलॅपिंग. जर ग्राफ्स ओव्हरलॅपिंग असतील म्हणजे एकावर एक येत असतील म्हणजे एकच लाईन असेल देन तर सायमल्टेनियस इक्वेशन्स हॅव इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स. अशावेळी सायमल्टेनियस इक्वेशन्सना इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स असतात. आणि एक कंडिशन अशी आहे की समजा तुम्ही एका इक्वेशनचा फर्स्ट इक्वेशनचा ग्राफ काढला, मग तुम्ही सेकंड इक्वेशनचा ग्राफ काढला. आहे फर्स्ट इक्वेशनचा 3 पॉईंट्स घेतले, ग्राफ काढला. सेकंड इक्वेशनचे 3 पॉईंट्स घेतले, ग्राफ काढला. आणि तुमच्या लक्षात आलं की जे ग्राफ्स आहेत ह्या पॅरलल लाईन्स आहेत. म्हणजे ह्या किती वाढत गेल्या तरी एकमेकींना इंटरसेक्ट होणार नाहीत. म्हणजे इथे काय झालं, या पहिल्या लाईनवरचे सर्व पॉईंट्स 1ला सॅटिस्फाय करतील, दुसऱ्या लाईनवरचे सर्व पॉईंट्स 2ला सॅटिस्फाय करतील. पण ह्या इंटरसेक्ट होत नाहीत. म्हणजे असा एकही पॉईंट तुम्हाला कॉमन मिळणार नाही जो इक्वेशन 1 आणि 2ला सॅटिस्फाय करतो. ह्या लाईन्स एकमेकींना इंटरसेक्टच होणार नाहीत. त्याच्यामुळे दोन लाईन्सचा कॉमन पॉईंट तुम्हाला मिळणारच नाही. कॉमन पॉईंट नाही आहे, दोन लाईन्सना कॉमन पॉईंट नाही आहे, दोन इक्वेशन्सच्या ग्राफ्सना कॉमन पॉईंट नाही आहे. याचा अर्थ झाला त्या दोन इक्वेशन्सना कॉमन सोल्युशनच नाही आहे. याचा अर्थ झाला हे दोन इक्वेशन्स सायमल्टेनियसली सॉल्वच होत नाहीत. म्हणजे इफ ग्राफ्स आर पॅरलल, जर ग्राफ्स पॅरलल असतील तर सायमल्टेनियस इक्वेशन्स हॅव नो सोल्युशन. सायमल्टेनियस इक्वेशन्सना सोल्युशन असणार नाही. तर हे ग्राफ्स तुम्ही काढल्यावर तुमच्या लक्षात येईल दोन ग्राफ्स इंटरसेक्ट होतात त्या सायमल्टेनियस इक्वेशन्सना एकच सोल्युशन असतात. दोन ग्राफ्स ओव्हरलॅप होत असतील तर त्या सायमल्टेनियस इक्वेशन्सना इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स असतात. आणि दोन ग्राफ्स जर पॅरलल असतील, इंटरसेक्ट होतच नसतील तर या दोघांना सॅटिस्फाय करणारं कॉमन सोल्युशन तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे यांना सोल्युशनच असणार नाही. म्हणजे हे दोन इक्वेशन्स सॉल्व होणार नाहीत. आता काय असतं की या ग्राफ्सवरून तुम्ही हे सांगू शकाल, पण दिलेले सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व न करतासुद्धा आपण त्यांचे सोल्युशन्स हे नो सोल्युशन आहे की इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स आहेत की वन अँड ओनली वन सोल्युशन आहे सांगू शकतो. तर ह्या कंडिशन्स असतात जे मी तुम्हाला आता सांगतो आहे. कंडिशन्स टू आयडेंटिफाय nature of solutions of simultaneous equations.
जे सायमल्टेनियस इक्वेशन्सच्या सोल्युशन्सचं नेचर आयडेंटिफाय करण्यासाठीच्या कंडिशन्स. आता सपोज समजा द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स आर a1x plus b1y equal to c1 इक्वेशन 1 आणि a2x प्लस b2y इक्वल टू c2 इक्वेशन 2. काय आहे की हे आहेत सायमल्टेनियस इक्वेशन्स इन एक्स अँड वाय, आणि इथे कोइफिशियंट्स आहेत a1 b1 c1, इथे कोइफिशियंट्स आहेत a2 b2 c2. सायमल्टेनियस इक्वेशन्समध्ये व्हेरिएबल्स सेम असतात. जर आपण यांचे कोइफिशियंट्स चेंज केले ते इक्वेशन्स चेंज होतील. आता फर्स्ट इक्वेशनमध्ये कोइफिशियंट्स आणि सेकंड इक्वेशनमध्ये कोइफिशियंट्स मी वेगवेगळे घेतले, म्हणजे दोन इक्वेशन्स हे सेपरेट आहेत. तर यांना आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व न करता यांच्या सोल्युशनचं नेचर ओळखायचं आहे. तर कंडिशन फर्स्ट अशी असते, हे घेतो मी कंडिशन 1. ही कंडिशन सांगते आपल्याला इफ a1/a2 म्हणजे या दोन इक्वेशन्सच्या एक्स कोइफिशियंट्सचा रेशो तुम्ही काढला आणि सेकंड रेशो काढला तुम्ही वायच्या कोइफिशियंट्सचा b1/b2. आता समजा एक्सच्या कोइफिशियंट्सचा रेशो काढला आणि वायच्या कोइफिशियंट्सचा रेशो काढला, आणि समजा हे दोन रेशो नॉट इक्वल टू आहेत. हे रेशो काढल्यावर तुमच्या लक्षात येईल एक्सच्या कोइफिशियंट्सचा रेशो आणि वायच्या कोइफिशियंट्सचा रेशो काढल्यावर ते दोन रेशोज समजा इक्वल नाही आहेत. मग जर सायमल्टेनियस इक्वेशन्समध्ये रेशो ऑफ एक्स कोइफिशियंट्स अँड रेशो ऑफ वाय कोइफिशियंट्स आर नॉट इक्वल, देन अशा वेळी गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स have one and only one solution. आता हे असं असते की दोन सायमल्टेनियस इक्वेशन्सना वन अँड ओनली वन सोल्युशन आहे, म्हणजे ते दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व होऊ शकतात आणि त्यांना एक सोल्युशन आपण शोधू शकतो जे दोघांना एकाच वेळी सॅटिस्फाय करेल. म्हणजेच हे सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व होतात. आणि जेव्हा दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व होतात तेव्हा त्यांना आपण कन्सिस्टंट सायमल्टेनियस इक्वेशन्स असं म्हणतो. म्हणजे ह्या ज्या कंडिशन्स आहेत त्या कन्सिस्टन्सी शोधण्याच्या कंडिशन्स आहेत. सायमल्टेनियस इक्वेशनच्या कन्सिस्टन्सी शोधण्याच्या कंडिशन्स. आणि जेव्हा दोन इक्वेशन्स सायमल्टेनियसली सॉल्व होऊन राहिले, वन अँड ओनली वन सोल्युशन आहे म्हणजे सायमल्टेनियसली सॉल्व होऊन राहिले, म्हणजे हे कन्सिस्टंट सोल्युशन्स आहेत. आणि अँड आता पहा यांना वन अँड ओनली वन सोल्युशन आहे म्हणजे यांचे ग्राफ्स जे आहेत ते अशा इंटरसेक्टिंग लाईन्स असतील. अँड देअर ग्राफ्स आर intersecting lines, आणि ते सॉल्व होतात म्हणजे दे आर कन्सिस्टंट. कन्सिस्टंट आहेत. आता सेकंड कंडिशन अशी आहे, कंडिशन 2. सेकंड कंडिशन आहे की इफ
A1/A2 म्हणजे एक्सच्या कोइफिशियंट्सचा रेशो इक्वल टू B1/B2 म्हणजे वायच्या कोइफिशियंट्सचा रेशो इक्वल टू C1/C2 म्हणजे एक्सच्या कोइफिशियंट्सचा रेशो, वायच्या कोइफिशियंट्सचा रेशो आणि कॉन्स्टंट कोइफिशियंट्सचा रेशो असे तिन्ही रेशोज तुम्हाला इक्वल सापडले. मग जेव्हा तिन्ही रेशोज इक्वल असतात तेव्हा या दोन सायमल्टेनियस इक्वेशन्सना इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स असतात. पुन्हा एकदा रिपीट करतो. दोन इक्वेशन्समध्ये, सायमल्टेनियस इक्वेशन्समध्ये एक्सच्या कोइफिशियंटचा रेशो, वायच्या कोइफिशियंटचा रेशो आणि कॉन्स्टंट कोइफिशियंट्सचा रेशो असे तिन्ही रेशोज जेव्हा इक्वल असतात तेव्हा त्यांचे ग्राफ्स जे असतात ते ओव्हरलॅपिंग असतात आणि अशा इक्वेशन्सना मग इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स असतात. म्हणजे इथे मी लिहिलं आता, देन गिव्हन सायमल्टेनियस equations have infinitely many solutions. आता इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स आहेत म्हणजे देअर ग्राफ्स आर ओव्हरलॅपिंग लाईन्स आणि इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स आहेत म्हणजे सॉल्व्ह होऊन राहिले म्हणजे ते कन्सिस्टंट आहेत अँड दे आर कन्सिस्टंट. आता थर्ड कंडिशन अशी आहे, कंडिशन 3, की इफ समजा तुम्ही एक्सच्या कोइफिशियंटचा रेशो काढला, वायच्या कोइफिशियंटचा रेशो काढला आणि कॉन्स्टंट कोइफिशियंटचा रेशो काढला. सॉल्व करायचे नाही, हे रेशोज काढायचे आणि तुमच्या लक्षात आलं की एक्सच्या कोइफिशियंटचा रेशो आणि वायचा कोइफिशियंटचा रेशो हे दोन रेशो इक्वल आहेत आणि हा तिसरा रेशो मात्र यांच्या एवढा नाही म्हणजे हा नॉट इक्वल टू आहे. म्हणजे एक्सच्या कोइफिशियंटचा रेशो आणि वायच्या कोइफिशियंटचे रेशो हे दोन रेशो सारखे आहेत पण कॉन्स्टंट कोइफिशियंटचा रेशो यांच्या एवढा नाही म्हणजे A1/A2 इक्वल टू B1/B2 नॉट इक्वल टू C1/C2. तर अशावेळी यांचे जे ग्राफ्स असतात त्या पॅरलल लाईन्स असतात आणि ग्राफ्स पॅरलल असतात म्हणजेच या दोन इक्वेशन्सना सॉल्व करेल असं एकही कॉमन सोल्युशन तुम्हाला सापडत नाही म्हणजेच सायमल्टेनियस इक्वेशन्सना नो सोल्युशन असतं म्हणजे ते सॉल्व होत नाहीत. म्हणजे देन गिव्हन सायमल्टेनियस equations have no solution. मग नो सोल्युशन आहे म्हणजे यांचे ग्राफ्स पॅरलल लाईन्स आहेत, देअर ग्राफ्स आर पॅरलल आणि हे सॉल्व होत नाहीत. नो सोल्युशन आहे म्हणजे सॉल्व होत नाहीत म्हणजेच ते इनकन्सिस्टंट आहेत, ते आर इनकन्सिस्टंट. म्हणजे ह्या कंडिशन्स ज्या मी सांगितल्या यांना आणखी एक नाव आहे, हे नाव आहे कंडिशन फॉर कन्सिस्टन्सी ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. जे सायमल्टेनियस इक्वेशन्स कन्सिस्टंट आहेत की नाही ह्या ओळखण्याच्या कंडिशन्स. कन्सिस्टंट असणे म्हणजे सॉल्व होणे.
म्हणजे दोन सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये एक्सच्या कोइफिशियंटचा आणि वायच्या कोइफिशियंटचा असे दोन रेशो जर इक्वल नाही आहे तर यांना वन अँड ओनली वन सोल्युशन असेल. जर तिन्ही रेशो इक्वल असतील तर इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स असतील. आणि समजा एक्सच्या कोइफिशियंट आणि वायच्या कोइफिशियंटचा रेशो सारखा असेल आणि कॉन्स्टंट कोइफिशियंटचा रेशो मात्र यांच्या एवढा नसेल तर अशा वेळी यांना नो सोल्युशन असते, म्हणजे हे इनकन्सिस्टंट असतात. म्हणजे पहिल्या दोन कंडिशनमध्ये कन्सिस्टंट आहेत, इथे इनकन्सिस्टंट आहेत. आता ह्या कंडिशन शिकल्यावरती आपण येतो आहोत आपल्या प्रॉब्लेम सेटकडे. प्रॉब्लेम सेटमध्ये मी फर्स्ट क्वेश्चनकडे येतो. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला MCQचा. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. खाली दिलेल्या प्रत्येक क्वेश्चनसाठी करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला शोधायचे. आता पहिलं जे आहे, टू ड्रॉ अ ग्राफ ऑफ 4x + 5y = 19. हे जे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे याचा ग्राफ काढण्यासाठी फाइंड y काढा व्हेन x = 1. जेव्हा एक्सची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा वायची व्हॅल्यू काढा. तुम्हाला माहिती आहे आपण ग्राफ्स जेव्हा दोन इक्वेशन्सचे काढतो तेव्हा त्याचे 3 सोल्युशन्स शोधत असतो. तर आपण त्या इक्वेशनला y = करतो आणि मग y = करून त्याच्यात एक्सच्या व्हॅल्यूज आपण आपल्या मनाने 3 व्हॅल्यूज आपण टाकतो आणि रिलेटिव्ह वायच्या व्हॅल्यूज आपण शोधत असतो. आता ह्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू जर 1 असेल आणि वायची व्हॅल्यू मला काढायला लावली तर इथे मी आता y = करत बसत नाही. मी काय करतो, मी बा सोल्युशन घेतलं 4x + 5y = 19. मग इथे 4 आणि एक्सची व्हॅल्यू टाकली मी 1. एक्स 1 असेल तर वायची व्हॅल्यू आपल्याला काढायची होती. मग हा 5y = 19. मग ही एक्सची व्हॅल्यू मी इथे टाकली होती 4 × 1 4 + 5y = 19. मग 4ला मी इकडे घेतलं, 5y = 19 - 4, 5y = 15 आणि y = 15/5 म्हणजेच y = 3. म्हणजे इथे वायची व्हॅल्यू आली 3. म्हणजे आपला हा सेकंड ऑप्शन जो आहे बी हा करेक्ट आहे. आता काय आहे माहिती आहे का, परीक्षेला जेव्हा हे प्रश्न येतील तेव्हा तुम्हाला सोल्युशन वगैरे करायची आवश्यकता नसते. समजा हा क्वेश्चन नंबर 1 असेल परीक्षेमध्ये, क्वेश्चन नंबर 1 आणि सब क्वेश्चन नंबर 1 असेल तर आपण आन्सर शीटमध्ये क्वेश्चन नंबर 1 टाकतो, सब क्वेश्चन नंबर 1 टाकतो आणि त्याच्या पुढे त्याचं उत्तर लिहितो. हे पूर्ण स्टेटमेंट वगैरे प्रॉब्लेम लिहायचा गरज नसतो, त्याचं आन्सर लिहितो आपण. एक तर बी लिहू किंवा मग हे 3 लिहू आपण त्याच्या पुढे. आता इथे वहीमध्ये मात्र तुम्ही उतरवाल तर हा प्रॉब्लेम सेट 1 हा फर्स्ट क्वेश्चन आणि हे पूर्ण लिहून घ्यायचं, पर्याय लिहून घ्यायचे. आणि जिथे तुम्हाला ओरली उत्तर शोधता येतं तिथे तुम्ही डायरेक्ट त्या अल्टरनेटिव्हवर टिक मार्क केला तर चालेल. पण बहुतांशी MCQ असे असतात ज्याचे सोल्युशन तुम्हाला करून बघावे लागतात. म्हणजे पेपरमध्ये येते तेव्हा ते रफमध्ये तुम्हाला करून बघावं लागतं. तर इथे जिथे ओरली आपल्याला प्रॉब्लेम सेट येतील, आपले MCQ येतील, तिथे मी तुम्हाला डायरेक्ट टिक मार्क करून देईल. आणि जिथे सोल्युशन करावं लागेल, जसं आता इथे आपल्याला सोडवावं लागलं याला, जिथे सोल्युशन्स करावं लागतील तिथे मात्र मग मी काय करेल की सोल्युशन करून तिथे त्याला सोडून देईल. हे तुमच्या वहीमध्ये जर असलं तर याचं आन्सर आपण कसं काढलं हे तुम्हाला जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा कळेल आणि तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. हे पाठांतर करायचं नसतं आणि पेपरमध्ये मात्र हे सोल्युशन करायचं नसतं, वहीमध्ये असू द्यावं. आता हे सेकंड MCQ आहे फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल्स x अँड y. म्हणजे दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स आहे इन x अँड y आणि dxची व्हॅल्यू 49 आहे, dyची व्हॅल्यू -63 आहे आणि कॉन्स्टंट डिटर्मिनंट 7 आहे. देन व्हॉट इज x. आता हे जे MCQ आहे याला सॉल्व नसतं केलं तर डायरेक्ट तुम्हाला करता आलं असतं. तुम्हाला माहिती आहे क्रेमर्स रूलमध्ये तुम्ही शिकले आहे की दोन इक्वेशन्स क्रेमर्स रूलने किंवा डिटर्मिनंट मेथडने तुम्हाला सॉल्व करायचे असतील तर एक्सची जी व्हॅल्यू असते ती असते dx/d. हे बघा मी इथे सोल्युशन घेतलेलं आहे. एक्सची व्हॅल्यू असेल dx/d. तिथे dx आहे 49 आणि डिटर्मिनंट d आहे 7 आणि मग एक्सची व्हॅल्यू आली 7नी 49ला भाग देईल 7चा, एक्सची व्हॅल्यू आली 7. ऑप्शन 1
इज करेक्ट. जर इथे तुम्हाला समजलं की डिटर्मिनंट मेथडनी सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे असतील तर एक्सची व्हॅल्यूचा फॉर्म्युला असतो dx/d. तर डायरेक्टच तुम्ही dxला डीने डिवाईड कराल आणि तुमचा आन्सर सांगाल मला की 7 आला. मी जर तुम्हाला वायची व्हॅल्यू विचारली असती तर वायची व्हॅल्यू असते dy/d. -63ला 7ने डिवाईड केलं तर 7नी 63ला भाग जातो 9चा आणि मायनस येईल म्हणजे -9. तर इथे dy आपल्याला विचारलंच नव्हतं. इथे तरी मी सोल्युशन दाखवलं तुम्हाला. तुम्ही हे डायरेक्टसुद्धा करू शकले असतं. आता थर्ड आहे, डिटर्मिनंट दिला आपल्याला 5 - 7 3 - 4 याची व्हॅल्यू काढायची होती. तर ही आपल्याला तोंडी तर येणारच नाही, आपल्याला हे थोडं रफमध्ये करून पाहावं लागेल. हे पहा मी इथे सोल्युशन घेतलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, परीक्षेला हा असा क्वेश्चन जर आला तर तुम्ही आन्सर कसं लिहायचं. समजा हा फर्स्ट क्वेश्चन आहे तर क्वेश्चन 1 आणि सब क्वेश्चन 3. तर क्वेश्चन 1 आणि सब क्वेश्चन 3 असं टाकून याच्यापुढे तुम्ही याचा आन्सर लिहा. समजा त्या याचा आन्सर डी आहे तर तुम्ही डी लिहू शकता याच्यापुढे. किंवा क्वेश्चन 1 सब क्वेश्चन 3 याचा आन्सर 1 आहे तर हे 1सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. जर तुम्ही इथे हे ऑप्शन्सचे हे लेटर्स जर टाकले तर जास्त योग्य. तर याचा आन्सर आहे पहिल्याचं डी. समजा आपलं तिसऱ्याचं डी तर मग डीच लिहा किंवा 1 लिहिलं तरी चालतं. तिथे हे सोल्युशन दाखवायची आवश्यकता नसते, पण वहीमध्ये मात्र हे सोल्युशन असू द्यावं म्हणजे आपण याला सॉल्व कसं केलं ते आपल्या लक्षात येतं. तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण कशी काढतो. 5 - 7 3 - 4ची 3 × -4 करावं, 5 × -4 करावं लागेल. 5 × -4 आणि मग मायनस आणि मग या दोघांचं प्रोडक्ट करावं लागेल. 7 × -3. मग प्लस इंटू मायनस मायनस होईल. 5 × 4 20 आणि मायनस इंटू मायनस प्लस 3 × 7 21. मग -20 + 21 म्हणजेच 21 - 20 आन्सर आलं तुमचं 1. हे पण मी इथे दाखवलेलं आहे. आता आपण नेक्स्ट आपल्या याच्यामध्ये तुम्हाला 5 असे 1 2 3 4 आणि 5 MCQs दिलेले आहेत. आता मी 4th MCQकडे येतो. हा आहे आपल्याला x + y = 3. टू सॉल्व x + y = 3, 3x - 2y - 4 = 0 बाय डिटर्मिनंट मेथड फाइंड डी. म्हणजे हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला डिटर्मिनंट मेथडनी जर सोडवायचे असतील, म्हणजेच क्रेमर्स रूल मेथडनी सोडवायचे असतील तर डीची व्हॅल्यू काढा. आणि आपल्याला ऑप्शन्स दिलेले. आता हे जे तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा दोन इक्वेशन्स सायमल्टेनियसली डिटर्मिनंट मेथडनी आपण सोडवतो तेव्हा डिटर्मिनंट डी काढण्यासाठी आपण पहिल्यांदा हे जे इक्वेशन्स आहेत ते आपल्याला एक्सची टर्म वायची टर्म इक्वल टू कॉन्स्टंट असे पाहिजे असतात. फर्स्ट इक्वेशन तसंच आहे. सेकंडमध्ये एक्सची टर्म वायची टर्म कॉन्स्टंट इक्वल टू आहे. म्हणजे मी काय करतो, सेकंड इक्वेशनचा हा कॉन्स्टंट मी राईट हँड साईडला घेतो. मग इक्वेशन पहिलं आपल्याला हवं तसं होतं, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 होतं, ज्याच्यात मी त्याला थोडं दुरुस्त केलं. एक्सची टर्म वायची टर्म आणि इक्वल टू हा -4 कॉन्स्टंट मी इकडे घेतला, 4 केला 2. हे फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन. आता क्रेमर्स रूलमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं होतं की डिटर्मिनंट डी म्हणजे कॉन्स्टंट डिटर्मिनंट असतो. त्याची व्हॅल्यू काढताना आपल्याला कॉन्स्टंट कोइफिशियंट्स घ्यायचे नसतात. एक्सचे कोइफिशियंट्स आणि वायचे कोइफिशियंट्स घ्यायचे असतात. एक्सचे कोइफिशियंट्सची जागा फर्स्ट कॉलममध्ये असते, वायच्या कोइफिशियंट्सची जागा सेकंड कॉलममध्ये असते. तिथे एक्सचे कोइफिशियंट आहेत 1 आणि 3, ते मी फर्स्ट कॉलममध्ये घेतले. आणि वायचे कोइफिशियंट्स आहेत फर्स्ट इक्वेशनमध्ये +1, इथे काही नाही आहे म्हणजे 1 आहे. +1 म्हणजे 1. आणि सेकंड इक्वेशनमध्ये वायचं कोइफिशियंट आहे -2, ते घेतले मी सेकंड कॉलममध्ये. आणि ह्या डिटर्मिनंट डीची व्हॅल्यू काढतो 1 × -2 मग मायनस, मग या दोघांचा प्रोडक्ट असतो 1 × 3. तर प्लस इंटू मायनस मायनस 1 × 2 2
आणि परत मायनस 1 इंटू 3 3. आता -2 -3 म्हणजे झाले -5. म्हणजे डिटर्मिनंट डीची व्हॅल्यू आली -5. हा इथे सीला आपण राईट मार्क केला आहे. आता फिफ्थ MCQ आहे तो आहे, आत्ता मी ज्या तुम्हाला कन्सिस्टन्सी ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्सच्या ज्या कंडिशन्स शिकवल्या की 2 इक्वेशन्स सायमल्टेनियस इक्वेशन्सचे सोल्युशन्स, 2 सायमल्टेनियस इक्वेशन्सना नो सोल्युशन आहे की इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स आहेत की वन अँड ओनली वन सोल्युशन आहे. आता इथे त्या कंडिशन्सवर आधारित ही फिफ्थ MCQ आपल्याला आहे. 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत a1x प्लस b1y इक्वल टू c आणि mx प्लस ny इक्वल टू d. या दोन्हींमध्ये XY व्हेरिएबल आहेत, म्हणजे हे आहेत सायमल्टेनियस इक्वेशन्स इन x अँड y. आणि इथे ABC जे आहेत हे कोइफिशियंट्स आहेत. तर पहिल्या इक्वेशनमध्ये कोइफिशियंट्स आहेत A, B, C आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये कोइफिशियंट्स आहेत M, N आणि D. अँड कंडिशन दिली आपल्याला AN इज नॉट इक्वल टू BM, म्हणजे A आणि Nचं प्रोडक्ट नॉट इक्वल टू B आणि Mचं प्रोडक्ट. देन दीज सायमल्टेनियस इक्वेशन्स हॅव. आता हे जे तुमचे सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत याचं मी सोल्युशन दाखवतो तुम्हाला. हे जे 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत तुमचे AX प्लस BY इक्वल टू C आणि दुसरं इक्वेशन आहे MX प्लस NY इक्वल टू D. तर तुम्हाला मी सांगितलं होतं की या 2 सायमल्टेनियस इक्वेशन्समध्ये जर एक्सचे कोइफिशियंट्स आणि वायचे कोइफिशियंट्स यांचे रेशो इक्वल नसतील तर त्या 2 इक्वेशन्सना वन अँड ओनली वन सोल्युशन असते. जर एक्सचे कोइफिशियंट्स, वायचे कोइफिशियंट्स आणि कॉन्स्टंट कोइफिशियंट्स यांचे रेशोज, तिन्ही रेशोज इक्वल असतील, त्या कंडिशन्स तुम्हाला पाठ करावे लागतील. तर इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स असतील. आणि जर एक्सच्या कोइफिशियंटचा रेशो आणि वायच्या कोइफिशियंटचा रेशो असे 2 रेशो इक्वल असतील आणि कॉन्स्टंट कोइफिशियंटचा रेशो या 2 रेशोने एवढा नसेल तर अशावेळी त्या सायमल्टेनियस इक्वेशन्सना नो सोल्युशन असतं. मग आता इथे जी कंडिशन दिली हिअर AN इज नॉट इक्वल टू BM. मी आता काय करतो की हे प्रॉडक्ट आहेत, मी रेशो ऑब्टेन करतो. मी दॅट इज करतो, मी एक्सचे जे कोइफिशियंट्स आहेत ते आहेत A आणि M. तर मी हा इंटू M जो आहे तो इकडे घेतो. हे होईल A इंटू M इकडे डिवायडेड बाय M होईल आणि इथे नॉट इक्वल टू आहे आणि हा इंटू N मी इकडे टाकतो. B इंटू N इकडे डिवायडेड बाय N होईल. तर हे जे 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स होते 1 and 2 यांच्यासाठी आपल्याला कंडिशन दिली होती AN इज नॉट इक्वल टू BM. मग मी काय केलं, हे प्रॉडक्ट्स होते, मी यांच्यावरून रेशो मिळवले. दॅट इज इथे मी काय केलं की A हा एक्स कोइफिशियंट होता पहिल्या इक्वेशनचा, मग दुसऱ्या इक्वेशनचा एक्स कोइफिशियंट जो आहे M तो मी इकडे आणला. मग मला रेशो मिळाला A बाय M, हे इंटू M इकडे डिवायडेड बाय M झालं, नॉट इक्वल टू N इंटू इकडे होता, मी त्याला इकडे आणला, तो इंटू N इकडे डिवायडेड बाय N झाला. म्हणजे मला मिळाला एक्सच्या कोइफिशियंटचा रेशो नॉट इक्वल टू वायच्या कोइफिशियंटचा रेशो. मग एक्सच्या कोइफिशियंटचा रेशो आणि वायच्या कोइफिशियंटचा रेशो इक्वल नाही आहेत, म्हणजेच दॅट इज की गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन्स काय असतात, 2 रेशोज एक्सचे कोइफिशियंट्स आणि वायचे कोइफिशियंट्स यांचे रेशोज जर इक्वल नसतील तर यांना वन अँड ओनली वन सोल्युशन असतं. तर गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन्स have one and only one solution. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, एक्सच्या कोइफिशियंटचा रेशो आणि वायच्या कोइफिशियंटचा रेशो जर इक्वल नसतील तर हा एक्सच्या कोइफिशियंटचा रेशो आहे वायचा, 2 रेशोज इक्वल नाही आहे.
आणि अशा वेळी मग मी ही कंडिशन तुम्हाला सांगितली, ती फर्स्ट कंडिशन, की इफ A1/2 म्हणजे एक्सच्या कोइफिशियंटचा रेशो आणि B1/B2 म्हणजे वायच्या कोइफिशियंटचा रेशो नॉट इक्वल असतील, देन गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स हॅव वन अँड ओनली वन सोल्युशन. म्हणजेच इथे हे तुमचा आन्सर आहे. मग इथे वन अँड ओनली वन सोल्युशन म्हणजे ओनली वन कॉमन सोल्युशन, नो सोल्युशन, इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स आणि ओनली 2 सोल्युशन्स. तर आपला आन्सर आहे ओनली वन कॉमन सोल्युशन. तर इथे पुन्हा एक गोष्ट, एक तर हे रेशो एक्सच्या कोइफिशियंट्सचा आणि वायच्या कोइफिशियंट्सचा रेशो, हे रेशोज इक्वल नसतील तर वन अँड ओनली वन सोल्युशन असतं. आणि समजा रेशोच्या ऐवजी तुम्हाला प्रॉडक्ट्स दिले असतील, हे जसे आपल्याला इथे प्रॉडक्ट्स दिले होते, तर वन अँड ओनली वन सोल्युशनसाठी एक्सचा कोइफिशियंट इंटू इथे वायचा कोइफिशियंट म्हणजे या दोघांचा प्रॉडक्टसाठी सांगतो आहे मी आता, रेशोसाठी नाही. रेशोसाठी वन अँड ओनली वन सोल्युशन केव्हा असतं, दोन सायमल्टेनियस इक्वेशन्सना रेशोवरून जर आपल्याला ठरवायचं असेल तर एक्सच्या कोइफिशियंटचा रेशो आणि वायच्या कोइफिशियंटचा रेशो म्हणजे इथे ए आणि एमचा रेशो आणि बी आणि एनचा रेशो हे नॉट इक्वल टू पाहिजे. आणि जर प्रॉडक्टवरून तुम्हाला डिसाईड करायचं असेल की दिलेल्या सायमल्टेनियस इक्वेशन्सना वन अँड ओनली वन सोल्युशन आहे, हे प्रॉडक्टवरून डिसाईड करायचं असेल, तर मग ह्या इथे पहिल्याचा एक्स कोइफिशियंट दुसऱ्याचा वाय कोइफिशियंट म्हणजे ए इंटू एन आणि पहिल्याचा वाय कोइफिशियंट आणि दुसऱ्याचा एक्स कोइफिशियंट म्हणजे बी इंटू एम. म्हणजे थोडक्यात क्रॉस प्रॉडक्टवरून जर ओळखायचं असेल तर इथे ए आणि एनचा प्रॉडक्ट आणि बी आणि एमचा प्रॉडक्ट जर नॉट इक्वल टू असेल, हे पहा परत एकदा, ए आणि एनचा प्रॉडक्ट ए एन आणि बी आणि एमचं प्रॉडक्ट बी एम म्हणजे असे क्रॉस घ्यायचे. जर एक्सचा कोइफिशियंट आणि इकडचा वायचा कोइफिशियंट यांचा प्रॉडक्ट आणि इथला वायचा कोइफिशियंट आणि इथला एक्सचा कोइफिशियंट यांचा प्रॉडक्ट नॉट इक्वल टू असतील, तर अशावेळी या दोन इक्वेशन्सना वन अँड ओनली वन सोल्युशन असतं. पुन्हा एकदा सांगतो, रेशोवरून एक्सच्या कोइफिशियंटचा रेशो आणि वायच्या कोइफिशियंटचा रेशो हे दोन रेशो म्हणजे ए आणि एमचा रेशो आणि बी आणि एनचा रेशो इक्वल नसतील तर ओनली वन सोल्युशन असतं. आणि प्रॉडक्टवरून घ्यायचं असेल तर असे क्रॉस प्रॉडक्ट तुम्हाला घ्यावे लागतील. ए आणि एनचं प्रॉडक्ट आणि बी आणि एमचं प्रॉडक्ट जर नॉट इक्वल टू असतील, हे बघा, ए एनचं प्रॉडक्ट ए एन, बी एमचं प्रॉडक्ट बी एम म्हणजे या दोन कोइफिशियंटचं प्रॉडक्ट आणि या दोन कोइफिशियंटचं प्रॉडक्ट जर इक्वल नसतील तर मग यांना वन अँड ओनली वन सोल्युशन असते. म्हणजे हे फक्त एकच सोल्युशन असतं. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आपण. इथे मी आता थांबतो. नेक्स्ट व्हिडिओला आपण प्रॉब्लेम सेटमधले पुढचे एक्झाम्पल्स घेऊ.